मोनिका ताईंना मी विचारणार आहे. ताई, कोणाला पत्र लिहावं असं वाटलंय तुला? सर, मी माझ्या बाबांना लिहिले. बाबांनाच का लिहावं असं वाटलं? माझे बाबा 3-4 वर्षापूर्वी एक्सपायर झालेत. म्हणजे न सांगता असे गेलेत की वापसच नाही आले. अच्छा, म्हणून त्यांना काही न बोललेल्या गोष्टी तू पत्रात उतरवलेल्यास. ओके, तू पत्र वाचून दाखवू शकतेस? प्रिय बाबा, बाबा मी तुम्हाला कधीच समजू शकले नाही. तुम्ही आहात तरी कोण? कधी आधार देतात तर कधी मित्रासारखे समजून सांगतात. बाबा, तुम्हाला माझ्या मनातले प्रेम व्यक्तच करता आले नाही. तुम्ही बघितलेले स्वप्न आज मी पूर्ण करू शकले नाही, पण त्याच आधारे मी माझ्या मिस्टरांमध्ये तुमचं स्वप्न पूर्ण केलंय असं मला वाटतंय. तुम्ही बोलत होतात की तुमच्या मुलींवर तुमचा खूप जास्त गर्व आहे आणि त्याच गर्वाखातर मी आज छोटा का न होईना बिझनेस उभा करून दाखवलाय. तो क्षण बघण्यासाठी तुम्ही आज माझ्या आयुष्यात पाहिजे होते. काही कारणास्तव विचारही न करत असताना तुम्ही आम्हाला सगळ्यांना सोडून गेलात. माझ्याच घरून जाऊन पुढे तुम्ही माझे वडील ड्रिंक करत होते. ड्रिंक करत असतानाच त्यांनी खूप जास्त ड्रिंक केलेली असताना माझ्या घरून जातानाच त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे. माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की मी पोलीस व्हावं, पण ते स्वप्न मी पूर्ण नाही करू शकले. त्यामुळे मी त्यांच्यासाठी काही का न होईना मी स्वतःचा छोटा असा बिझनेस उभा केलेला आहे. आज माझ्या बाबांची साथ जरी मला नसली तरी मला माहिती आहे कुठून तरी ते माझं स्वप्न पूर्ण झालेलं बघत असतील. खूप बाबांबद्दलच्या भावना खूप छान पत्रामध्ये तू लिहिलेल्या आहेस आणि मला कल्पना आहे की काही गोष्टी बोलायच्या खूप असतात पण त्या राहून जातात. पण आज हे पूर्णपणे व्यक्त नाही होता येत सर. अर्थात, आणि ते व्यक्त होण्यासाठीच आपला हा पत्र मनातला हा भाग असतो आणि नक्कीच ते बघत असतील आज तुझ्याकडे, तुझा संसार सुखाचा जो चाललाय तिकडे